रहा अपडेट न्यूज। सरकारी नोकरी लावून देण्याचं आमिष, तिघांची 6 लाखांची फसवणूक। चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। पोलीस दल तसेच वन विभागात नोकरी लावून देण्याचा आमिष दाखवून तिघा तरुणांकडून प्रत्येकी 2 लाख रुपये उकळत एकूण 6 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार चाळीसगाव शहरात उघडकीस आला आहे। या प्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात एका संशयिताविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या प्रकरणातील फिर्यादी घनश्याम कैलास पाटील, वय वर्ष 20, राहणार हिंगोणे खुर्द, तालुका चाळीसगाव, हे मोबाईल विक्रीचा व्यवसाय करतात। संशयित आरोपी कुणाल भगवान डांगर, राहणार छत्रपती संभाजीनगर, सध्या राहणार टाकळी, प्रभचा, तालुका चाळीसगाव, यांना आपण पोलीस खाते किंवा वन विभागात नोकरी लावून देऊ शकतो असा दावा करत घनश्याम पाटील, दीपक गोपीचंद चव्हाण आणि हर्षल दिलीप चव्हाण यांचा विश्वास संपादन केला। चाळीसगाव शहरातील गणेश कॉम्प्लेक्स मधील देवांश मोबाईल शॉपी तसेच बँक ऑफ इंडिया परिसरात या व्यवहाराची चर्चा झाली। जून 2024 ते ऑक्टोबर 2024 या कालावधीत आरोपीनं या तिघांकडून वेगवेगळ्या टप्प्यात प्रत्येकी 2 लाख रुपये स्वीकारले। मात्र दीर्घकाळ लोटून ही नोकरी न मिळाल्यानं आणि आरोपी सतत टाळाटाळ करत असल्याचं लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं तिघांच्या लक्षात आलं। त्यानंतर घनश्याम पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली। त्यावरून संशयित कुणाल डांगर याच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर करत आहेत। दरम्यान सरकारी नोकरी लावून देण्याच्या आमिषाला बळी पडू नये असं आवाहन पोलीस प्रशासनाने नागरिकांना केलं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.